विद्यार्थ्यांची सुरक्षा ही शाळा प्रशासनाची जबाबदारी बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांनी ठणकावलं। गोयंका इंटरनॅशनल स्कूलमधील गैरप्रकार प्रकरणी कठोर पाऊल, पालकांशी संवाद साधत दिला दिलासा। शाळेच्या सहलीला, अभ्यास दौऱ्यासाठी किंवा अगदी दर दिवशी शाळेत ये जा करताना गणवेशात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी ही शाळा प्रशासनाचीच आहे। शाळा प्रशासनाने सहलीसाठी किंवा अभ्यास दौऱ्यासाठी इतर कोणालाही कंत्राट दिलं असेल तरी शाळा आपल्या या जबाबदारीतून पळ काढू शकत नाही, असं आग्रही प्रतिपादन राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांनी केलं। या प्रकरणात शाळेने लेखी निवेदन प्रस्तुत करून ते समाज माध्यमांसह प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करायला हवं, अशी सूचनाही त्यांनी केली। ठाण्यातील CP गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या सहलीदरम्यान इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेनंतर सोमवारी या शाळेला त्यांनी भेट देत महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीसाठी आयोगाच्या सदस्या माननीय ॲडव्होकेट निलिमा चव्हाण, CP गोयंका शाळेचे विश्वस्त संदीप गोयंका यांच्यासह अतिरिक्त पोलीस आयुक्त मंदार जवळे, बालकल्याण समितीच्या ठाणे अध्यक्षा राणी बैसने, जिल्हा महिला बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, श्री बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी ठाणे मनपा, अतिरिक्त पोलीस उपायुक्त मंदार जावळे व संबंधित प्रकरण हाताळणारे पोलीस उपस्थित होते। तसेच पीडित विद्यार्थीच्या पालकांची भेट घेत सुशीबेन यांनी त्यांना दिलासा दिला आहे। CP गोयंका स्कूलमध्ये जे झालं ते अत्यंत वाईट झाला। कुठेतरी बाल सुरक्षेचा प्रश्न आहे आणि त्याच्या सर्व मोठा कॉग्निझन्स घेऊन आम्ही इथे उपस्थित झाले आहोत। इथे यायच्या अगोदर मी संवाद साधला होता स्कूलचे प्रशासन बरोबर, ट्रस्टी बरोबर आणि मॅनेजमेंट बरोबर, आणि त्यांच्याकडे आम्ही SOP वगैरे मागून घेतली आहेत। SOP आहेत, मी बघितली आहे, पण त्याची ठोस अंमलबजावणी होत नाही। ते इट इज क्लिअरली देअर, कारण अशी घटना झाली आहे। तर पुढच्या काळामध्ये असं घटना होऊ नये त्याच्या अंतर्गत आम्ही एक ट्रान्सपोर्ट गाईडलाईन्स काढणार आहोत आणि त्याची ठोस अंमलबजावणी होम डिपार्टमेंट आणि आमचे WCD ऑफिसर्स करणार, ते मला विश्वास आहे। त्या 3 टीचर्सना तुम्ही निलंबित केलं, बरोबर? टीचर्सला, CEOला, हेडमिस्ट्रेसला आणि प्रिन्सिपलला फक्त निलंबित केलं, त्यांना शिक्षा नाही, काही नाही। दुसऱ्या शाळेत जाऊन परत त्यांनी तसं हलगर्जीपणा पेंडिंग इन्व्हेस्टिगेशन नाही, म्हणजे असं तर जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोपर्यंत कुठे जाऊ शकणार नाही। प्रश्न तो नाही। मी पोलिसला पण रिक्वेस्ट केली आहे, ACP साहेबांना, की ते टीचर्सला बोलवून घ्या, समजून घ्या व्हॉट द हेल वर दे डुईंग इन द बस। समजून घ्यायला पाहिजे ना, कुठे डेरिलिक्शन ऑफ ड्युटी, तर बोलून घेणार आहे आणि मग बघू। मॅडम, मगाशी पण म्हटलं तसं की मुलांना रोजची शाळेत ये जा करतात आणि त्या मुलांना गेटपासून लांब उतरवलं जातं, तिथून त्यांना शाळेपर्यंत आणलं जातं, तर हे कितपत योग्य आणि ते आमचे वुमन अँड चाइल्ड ऑफिसर बघून घेणार आहेत। कोणती शाळामध्ये असं घडतं मला एक्झॅक्टली माहिती नाही, पण जर एक्सेस असेल शाळाचे यायचा, ते ॲक्च्युली इट शुड बी डन। आय वंडर वाय दे आर मेड टू वॉक। थर्ड पार्टीचा एक्सेस जो सिस्टम सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये आमची जबाबदारी नाही। शाळेने नवीन सिस्टम ही जबाबदारी, हा जो एक्सेस आहे प्रत्येक शाळेत चालत तुम्ही याच्यावरती पुढे चुकीचं आहे आणि हा पेपरवरती लिहिलेला शब्द कुठे ना कुठे चुकीचा आहे। अशी जोपर्यंत शाळेने आयोजित केलेली सहल किंवा पिकनिक किंवा एक्सकर्शन, शाळेची जबाबदारी इज फायनल। सगळी जबाबदारी शाळेची आहे। बस असो, शाळामध्ये असो, जबाबदारी शाळेची, मॅनेजमेंटचीच। त्याच्यामध्ये काय वाद होऊ शकत नाही, कारण शेवटी पालक शाळावरती विश्वास ठेवून मुलांना पाठवतात। अशा पेपरमध्ये पालकांनी साईन करावी का नाही करावी तुमचं म्हणणं नाही? करायची असेल करा, नाही करायची नका करू, पण जबाबदारी शाळेची। जर तुम्ही NOC दिला त्याच्यामुळे तुमची जबाबदारी जात नाही, एक लक्षात घ्या।